तुमचं स्वागत केलेलं आहे. छान गुलाबाची कळी पण नाचली आहे आणि गुलाब पण छान नाचलेला आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे. यस यस या. आणि आता ज्या क्षणाची आपण अतिशय आनंदाने वाट बघतोय तो क्षण म्हणजे आपले लिटिल चॅम्प. तर मी या रंगमंचावरती निमंत्रित करतोय आपल्या लिटिल चॅम्प्सला. येस. अरे काय चाललंय? नाही काही नाही. जो तो उठतोय तो आपला डान्स करतोय कशासाठी? व्हरायटी शो असंच असतं ना शो. यात काय व्हरायटी आहे? हा हा. डान्सचा फक्त एकच गुण आहे आणि तो सुद्धा अशा गाण्यावर की ज्याचा अर्थ त्या मुलाला कळत नाहीये. आजगावकर हो, नाच गाणं म्हणजे ना एकदम अशी मजा असते. आणि त्यासाठी फार कष्ट लागत नाही. गणपती बाप्पा हा कलेचा देव आहे असं म्हणतो ना आपण. काय रे मुलांनो, तू गाणं बिणं म्हणता की नाही? म्हणतो पण आता आमचा पाठ नाही. मग मोठी माणसं कशासाठी आहेत? तुम्हाला मदत करतील? चला चला गाणं म्हणा चला. हा, हो हो हा, हो, चल, चल, हो, चल, आम्ही चल. करतो मदत. थांबा. तर आता गुलमोहर सोसायटीतली मुलं जना काका आणि सातपुते काका यांच्या बरोबर सादर करणार आहोत गणपती बाप्पाचं एक फडकतं फडकतं गाणं. शाबास, छान, मस्त. तुमच्या डान्सला अशी मजा आली असती काय? काय अशी नाही ना? खरं आहे. बरोबर आहे बरोबर आहे. काय माहिती काय, सारखं ते डान्स करून करून ना बोर व्हायला होतं. हा. असं मुलांनी वेगळं काहीतरी केलं पाहिजे. करेक्ट. अहो पण मुलांना वेळ कुठे असतो आजकाल? देसाई वेळेची गरज नसते. वेगळे शिकण्यासाठी ना अशी इच्छा, दांडगी इच्छाशक्ती हवी बास. करेक्ट. काय मुलांना पहिल्यांदा काय पाहिजे, कसली आवड आहे समजून घ्या. प्रत्येक मुलाच्या अंगात काही ना काहीतरी कला असते, ती अशी दडपून टाकू नका. काय कुणाला तबला पेटी येते, कुणाला हस्तकला असते, चित्रकला असते, शिवणकाम, भरतकाम, सगळं बरेच कला असतात त्यांच्यामध्ये. त्या सगळ्या समजून घ्या.
हो, पण माझगावकर इतकं सगळं शिकून काय मिळणार आहे शेवटी? शेवटी मुलं हवं तेच करतात, इंजिनिअरिंग किंवा मेडिकल. माझगावकर, तुमची नातवंड अजून काय वेगळं करतात? संयमीनी पण केलाच ना डान्स? ए चटक चालणे चुपदास ना चुप मग हा, पण ती छान केक सुद्धा बनवते. आमचा ईशान यांनी मला गणपती बनवायला मदत केलेली आहे. तो छान चित्र सुद्धा काढतो माहितीये. आणि इरा? मी गणपती बाप्पासाठी ओपन लेटर लिहिलंय. अरे वा, ओपन लेटर. ए बेटा चल, तुझं लेटर लिहिलेलं वाचू दाखव. चल, खणखणीत आवाजात वाच एकदम. हॅलो गणू बाप्पा, वेलकम टू आवर छोटीशी सोसायटी. बाप्पा, माझे मम्मा बाबा कसे आहेत? माझ्या मम्माची ना दर महिन्याला पाठ दुखते. बाबा तिची काळजी घेतच असेल, पण तूही घे. मम्मा बाबांना माझा निरोप दे. हिरू आता मोठी झालीये. ती सोफ्यावर चढून मस्ती नाही करत. ईशान तिला त्रास देतो, पण तितकं प्रेमही करतो. संयमी ताई कधी कधी सेम मम्मांसारखी वागते. मम्मी पण तिला बाबासारखं म्हणते. ताई टेन्शन नको घेऊ, सगळं व्यवस्थित होईल. आम्ही आता बिग बॉईज आणि बिग गर्ल्स झालोय. माझा वर्गातला मित्र आहे ना रोहन, तो जरा फॅटी आहे. त्याला सगळे खूप चिडवतात. मग मी त्याला एक दिवस सांगितलं की तू सेम गणपती बाप्पा सारखा दिसतो. तो किती खुश झाला माहितीये. आणि आता तो माझा बेस्टी झालाय. उंदीर मामा जसा तुझा बेस्टी आहे ना, सेम तसाच. एकदा उंदीर मामाने माझी नोटबुक फाडली होती, पण मी त्याला हेट नाही केलं. मी त्याला फॉरगिव्ह करायला शिकले. तो तुझा फ्रेंड आहे ना, म्हणून. तू 21 मोदक खाल्लेस, पण आजोबा मी 1 चॉकलेट खाल्लं तरी मला ओरडतात. सारखं म्हणतात शिस्त म्हणजे शिस्त. तू त्यांना सांगा मला मध्ये मध्ये गोड खायला अलाव करायला. बाप्पा, तू इतका छोटा आहेस तरी तू देव आहेस. म्हणजे छोटी मुलं पण देवच असतात, राईट? आमच्या स्कूलच्या बाहेर एक मुलगा आहे. तो उन्हात का बसतो? त्याला माझ्यासारखं घर का नाहीये? त्याला माझ्यासारखे कपडे का नाहीयेत? त्याला माझ्यासारखे आजोबा का नाहीयेत? तू आमच्याकडे लक्ष देच, पण त्याआधी त्याच्याकडे थोडं जास्त लक्ष दे. पैसे? देसाई, देसाई लवकर इकडे या, इकडे या. काय 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 झालं? अहो इथे देवासमोर वाहिलेले पैसे नाही आहेत. सांगतोय इथे पैसे नाही आहेत. अरे शोधा लवकर. एवढे पैसे गेले तरी कुठे असतील? बघू, पेटीत बघू. तिकडे बघा. देसाई तिकडे जा. ते डायरेक्ट नाही हो, आता इथे पैसे होते. आपण सांगतोय नाही आहेत म्हणून ते. शांततेने बघा, नीट नाही हो, बघा. नाही. काय शोधणार? काय झालं? माझ्याकडे असे का बघताय सगळे? देसाई काय झालं? हे बघ, सगळ्यात शेवटी तू आलायस. ओ, आरतीला आणि पूजेला सुद्धा नव्हतासा तू अनिश. आणि इथे येऊन एकटाच उभा राहिलायस. म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला? काय म्हणायचंय? देवाच्या मूर्ती समोरचे पैसे मी घेतले? अरे काय अक्कल बिक्कल आहे का नाही तुम्हाला? अरे घेऊ शकतो ना तू, घेऊ शकतो. तुषारचे पैसे मग कसे घेतलेस तू? तुषारचे पैसे मी त्याला परत केलेत.
विचारा त्याला. अरे ईश्वर काका सांग ना. परत केलेले त्याने पैसे. अरे पण संशय येण्यासारखं वागायचंच का? मी पैसे घेतलेले नाही आहेत. तुमच्यापैकी कोणी घेतले असतील? ए नसता शानपणे नको करूस तू. तुझ्यामुळे चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लागलंय. आजगावकर, हात टेकल्या तुमच्या पोरापुढे आम्ही. शेवटचं सांगतोय तुम्हाला सगळ्यांना, मी पैसे घेतलेले नाही आहेत. तुम्हाला काय इतका नालायक वाटलो मी? अरे वेळ आली की माणूस काहीही करू शकतो. माझ्यावर ती वेळ आलेली नाहीये देसाई. हो? नोकरी सुद्धा करत नाहीयेस तू, आलाय आमच्या कानावर. त्याच्याशी तुमचा काय संबंध आहे? ते माझं पर्सनल लाईफ आहे. मी काही करीन. कालपर्यंत तुम्हाला मी चांगला समजूतदार मुलगा वाटत होतो ना, मग आता काय झालं? हे बघ हे, तू जर पैशाची अफरातफर करत नसतास ना, तर आजही तू मला चांगला मुलगाच वाटला असतास. चांगला तू चांगला. अरे 4 महिने लग्नाशिवाय त्या भैरवी सोबत एकत्र राहत होतास. उगाच काही बोलू नका. त्याचा इथे काय संबंध आहे? ए ते सगळं जाऊ दे. हे बघ देवासमोरचे पैसे मी घेतलेले नाही आहेत. 1 मिनिट. मूर्खासारखी चर्चा करण्याऐवजी सीसीटीव्ही फुटेज चेक करा, पुरावा शोधा, म्हणजे मग विषय कायमचा संपेल. बरोबर आहे. हा बरोबर आहे. चला आपण चेक करूया. चला रे चला 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 चला.